कशा आहात सर्वजण मजेत ना? तर मी म्हणाली अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. तर मी लावणार आहे मॅडमना मेहंदी. तर भिजवलेली आहे त्याने मी घरातून येईपर्यंत. तर ही मेहंदी मॅडमनी भिजवलेली आहे आणि मी येईपर्यंत. तर त्यामध्ये त्याने शेणाचं एक पॉकेट घेतलेलं आहे आणि ही ब्लॅक कलरची मेहंदी आहे आणि त्यामध्ये आवळा पावडर, भृंगराज पावडर आणि अंडा असं मिक्स करून छान भिजवून ठेवलेली आहे. चला तर मग आता स्टार्ट करते मेहंदी लावायला. आणि सुरुवातीला हाताला हँड ग्लोव्ज घालून घेते, म्हणजे ब्लॅक कलरची मेहंदी आहे, हात खूप घाण होतात त्यामुळे. आणि मग त्या बसलेल्या आहेत आफ्रण वगैरे घालून. आणि आता मेहंदी थोडीशी घट्ट झालेली, मग त्यांना बोललेलं थोडं घट्ट झालेली आहे मेहंदी. तर त्यात पाणी वगैरे घालून आता छान लावता येईल अशी मिक्स करून घेते. आणि पाणी हे थंड वापरायचं नाही आहे, त्याला आपण कोमट पाणी करून वापरायचं. आणि चहापत्तीचं सुद्धा आपण चहापत्ती ज्यावेळेस उकळून घेतो तर कडक पण पाणी जास्त नाही घालायचं, थोडंसं त्याला थंड होऊ द्यायचं, म्हणजे की कोमट असे. आणि मग ॲड करायचं त्यात. छान होतात केससुद्धा, मुलायम वगैरे होतात त्याच्याने. म्हणजे कोमट पाणी, आणि मेहंदी ही छान भिजते कोमट पाण्यामध्ये, त्यामुळे कोमटच पाणी घालायचं त्यात. आणि ते करून ठेवलेल्या होत्या त्या. तर त्यात मी आता पाणी ॲड करून छान असं मला जसं लावता येईल तशी पाहिजे तशी करून घेते आणि मग लावायला सुरुवात करते. आणि पाठीमागच्या बाजूनी जे आपण सेंटरमधलं इयर टू इयर काढायचं आणि जे पाठीमागचे केस आहेत त्यातला सेंटरमधला पार्ट घ्यायचा, म्हणजे एक बट घ्यायची छोटीशी. आणि मी आता मोबाईल समोर ठेवल्यामुळे पाठीमागचं बॅगचं नाही दिसत, आणि बॅगच्या मागे काय नव्हतं ठेवायला, म्हणजे मोबाईल, त्यामुळे समोर ठेवलेलं टेबलवरती. आणि सेंटरमधली एकदम बट घेऊन आपल्याला बन मोठा करायचा आहे, बन बनवायचा असतो, त्यामुळे सेंटरमधली बट घ्यायचं, म्हणजे की आपला बन हा सेंटरमध्ये येईल बरोबर ॲक्युरेट. आणि आपण जे एक बट सेंटरमधली घेतली तर त्याच्या चारी बाजूनी एक एक बट उचलायच्या, म्हणजे की जेणेकरून आपला बन असा गोल व्हायला पाहिजे. आणि मी हाफ केस अगोदर लावून घेते, म्हणजे पाठीमागचे, आणि परत इयर टू इयर घेते. आणि जास्त त्यांचे म्हणजे पांढरे केस पाठीमागे झालेले नव्हते, जे समोर आहेत इयर टू इयर ह्या भागामध्ये जास्त पांढरे केस झालेले होते. आणि दरवेळेस कसं की त्या म्हणजे लाल मेहंदी लावायच्या शेहनाजमधली, पण ह्यावेळेस ब्लॅक घेतलेल्या आहेत कारण खूप पांढरे झालेले होते केस त्यामुळे. आणि केव्हा केव्हा कसं म्हणजे दोन्ही मिक्स करून पण लावू शकतो आपण, ज्याची त्याची चॉईस. आता कोणी शायनिंगसाठी लावतं, कोण केस जास्त पांढरे झालेले आहेत त्यासाठी लावतं. तर आता ह्यांचे केस पांढरे झालेले होते त्यामुळे ह्यावेळेस त्यांनी काळी मेहंदी घेतलेली. आणि जर कसं स्वतःचं म्हणजे स्वतःला लावता येत नाही, मी पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आपण जरी आपल्याला करता जरी येत असेल चांगलं, तर स्वतःचं स्वतःला करता येत नाही. आपण दुसऱ्यांचं करू शकतो, पण स्वतःचं स्वतःला करता येत नाही. आणि दोघीही त्यात पॅरलर झालेले आहेत, तर स्वतःचं स्वतःला काहीच करता येत नाही, तर आम्ही एकमेकींचं करत असतो. तर आता मी घेतलेलं आहे सेंटरमधली बट, आणि माझी आता ती झालेली आहे, म्हणजे मेहंदी लावून पूर्ण त्याला. आणि ते मेहंदीमध्ये पूर्ण गोल करून त्याला मी मेहंदीने पूर्ण पॅक केलेली आहे. आणि बनच्या चारी बाजूनं घ्यायचं एक एक बट, म्हणजे आपला बन असा गोल येईल एकदम व्यवस्थित असा, त्यासाठी. आणि आता कसं मेहंदी लावणे, परत वॅक्स करणे, फेशियल करणे स्वतःचं स्वतःला येत नाही, तर ते एकमेकींचं आम्ही करतो. आणि त्यांचं हे करायचं होतं वॅक्स फेशियल वगैरे. तर सुरुवातीला मेहंदी लावून घेतले, कारण मेहंदी भिजायला ठेवलेले होते त्यांनी. परत जसं जमेल तसं करूयात बोललेलं, तर मला वेळच मिळालेला नव्हता, तर 3 वाजलेले होते मी त्यांच्याकडे जायला. तर त्यामुळे म्हणलं की फेशियल वगैरे राहू दे, फक्त मेहंदी लावून घेते आणि परत वॅक्स करून घेते. आणि आयब्रोही करायची होती, आणि माझी आयब्रो करायची होती, आणि मी संक्रांतीला आयब्रो केलेले होते. तर म्हटलं मग आता ह्यातून वेळ मिळाला तरी करून घ्यावे, नसेल तर उद्या नाही तर परवा वगैरे जाऊन करता येईल. आणि मेहंदी लावल्याने केस खूप छान असे सॉफ्ट होतात, सिल्की होतात, केसांना शायनिंग येतं, आणि त्याला प्रोटीनही मिळतं. आपण जे आवळा पावडर, जे भृंगराज पावडर घातलेलं असतं त्यामध्ये. आणि आपण अजून ॲडिशनल करायचं तर ॲलोवेरा जेल ही ॲड करू शकतो. परत झालं तर कढीपत्त्याच्या जे पानांचा रस आहे तोही त्यात आपण ॲड करू शकतो, लिंबाचा रस. तर त्याच्याने केस खूप असे
छान हेल्दी होतात, त्यांनाही प्रोटीन मिळतं आणि तुटायला म्हणजे जे गळत नाहीत केस आणि तुटतही नाहीत आवळा पावडरनी वगैरे. त्यामुळे आणि केसांची ग्रोथही होते. तर आपण आपलं केसांचं सुद्धा ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याची आपण छान काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपले केस छान राहायला हवे आहेत. तर आपण केसांची छान अशी निगा राखली पाहिजे, की वेळेच्या वेळी मेहंदी लावणे, हेअर स्पा करणे, मास्क लावून घेणे. ह्या अशा आपण सर्व केसांची काळजी घेतलं तर आपले केस छान राहतील, म्हणजे तुटणार नाहीत, गळणार नाहीत आणि कोंडासुद्धा होणार नाही. तरी आपण आठवड्यातनं 2 वेळेस तर का होईना हेअर वॉश करतो. तर आपण म्हणजे मेहंदी व्यवस्थित छान भिजवून लावली पाहिजे आणि जे आपण आयुर्वेदिक जे असतात, आता मेहंदी वगैरे लावल्यानंतरनी सुद्धा एक-एक मेहंदी कशा असतात, की केस रफ व्हायला लागतात, तुटतात, राठ बनतात. तर असे नाही आहे, की आपण जेणेकरून असं काळजी घ्यायला पाहिजे, की आपल्या केसांना कोणती मेहंदी सूट होईल, आपण कोणती लावली पाहिजे, त्यात काय आपण ॲड केलं पाहिजे, की आपल्या केसांना काय सूट होतं. तर अशा गोष्टी आपण पाहून आपल्या केसांची काळजी घेणे गरजेचं आहे. आपल्या केसात सुद्धा असं कोंडा वगैरे झालं आणि जे केस पिकायला लागले, पांढरे जर व्हायला आपल्या केसांत डोक्यामध्ये खाज सुटायला सुरुवात होते आणि ते खाज सुटल्यानंतरनी कोंडा जास्त होतो. जे आपले म्हणजे स्काल्पची जी स्किन असते ते खूप नाजूक असते. तर आपण ते खाजवल्यामुळे सर्व म्हणजे कोंडा वगैरे होतो. तर तेही होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे, की वेळेच्या वेळी आपण हेअर स्पा वगैरे केलं पाहिजे. त्याच्याने सुद्धा केस एकदम सिल्क शायनिंग होतात आणि जे फुटीसुद्धा फुटतात केसांना तर तेही कमी होतात हेअर स्पा वगैरे केल्याने. जर आपल्या केसात जर कोंडा जास्त झाला असेल, तर आपण ॲलोवेरा जेल म्हणजे जे आपलं कोरफड असतं, तर त्याचा गर काढून त्यात एक अर्धा लिंबाचा रस पिळून जर घेतलं आणि ते दोन्ही मिक्स करून जर केसांना आपण लावलं आपल्या स्काल्पला, त्वचेला, तर ते कोंडा आपला जातो. ते आठवड्यातनं 2 वेळेस करून घ्यायचं, की आपला कोंडा नाहीसा होतो, कमी व्हायला सुरुवात होते. आणि आठवड्यातून 1 वेळेस आपण तेलाने मालिश करायलाच हवी. आठवड्यातून 1 वेळेस आपल्या केसांना तेल ही हवं आहे. आणि मगाशी म्हणलेलं, की मेहंदी भिजवताना आवळा पावडर, भृंगराज पावडर अंडा ॲड केलेला आहे. तर आवळा पावडर आणि भृंगराज पावडरने तर मेहंदीमध्ये आपल्याला काय केसांना मदत होते, तर की केस गळती थांबते, की केस फुटायची थांबते. त्यासाठी आपण आवळा पावडर आणि भृंगराज पावडर ॲड करायचे आणि जे अंडा आहे, तर ते अंडा जे आपल्या केसांना शायनिंगसाठी मदत होतो. केस एकदम सॉफ्ट, सिल्की, मुलायम होतात. तर त्यासाठी आपण अंडा ॲड करायचं असतो. तर आता माझी पाठीमागून सर्व मेहंदी लावून झालेली आहे. खालचे थोडे सोडलेले आहेत केस आणि जे इयर टू इयर सोडलेले होते तर ते कव्हर अप करते. कारण समोर जास्त पांढरे केस झालेले आहेत त्यांचे. तर त्यामुळे म्हटलं सुरुवातीला अगोदर समोरचे सर्व कव्हर करून घेते आणि मग राहिलेले कव्हर करता येतील. आणि मेहंदी जास्त लागते अशी, की आपण छोटे-छोटे बट घेऊन लावतो त्यामुळे आपल्याला मेहंदी ही जास्त लागते. तर एकदम छान अशा पद्धतीने मी लावते. पण आता मेहंदी सर्व लावून झाल्यावर आपण 1 तास ठेवायचं आणि परत केस वॉश करून घ्यायचे आणि केस वॉश करते वेळेस म्हणजे साध्या पाण्याने वॉश करायचे, शॅम्पू वगैरे नाही घालायचं. कारण आपण जर शॅम्पू वापरलं तर आपला कलर येत नाही आणि लगेचच शॅम्पू नाही घालायचा तर दुसऱ्या दिवशी आपण शॅम्पूने डोके धुवू शकतो. तेव्हा कलर नाही जात. म्हणजे 1 दिवस तरी गेला तर ते छान असा कलर येतो केसांना. त्यामुळे आपण शॅम्पूने लगेच नाही धुवायचं डोकं, साध्या पाण्याने डोके धुवायचं. तर केस वॉश करून झाल्यावर केस सर्व कोरडे करायचं आणि थोडंसं हातावरती सीरम घेऊन सीरम अप्लाय करायचं. त्यामुळे केस खूप छान होतात. तर आता आम्ही म्हणलेलं इयर टू इयर सोडलेले आहेत केस, तर ती सर्व कव्हर करते. कारण तेथे जास्त पांढरे केस होते आणि पाठीमागचे जे आहेत बन जे केलेलं त्याच्या पाठीमागचे खालचे केस सोडलेले आहेत आणि अगोदर समोरील केस कव्हर करून घेते सर्व आणि मग आता पाठीमागचे सर्व राहिलेले केस तर ते सर्व लावून घेते. कारण समोर जास्त पांढरे केस झालेले होते त्यामुळे अगोदर समोरचे केस घेतले, आता घेते मागचे. तर तुम्ही पाहू शकता माझी पूर्ण केसांना मेहंदी लावून झालेली आहे आणि एकही बट किंवा थोडेही केस कुठेही सुटलेले नाही आहेत. पूर्ण समोरून ते मागच्या बाजूस असं पूर्ण केसांना मेहंदी लावून झालेली आहे आणि बन हा सेंटरला खूप छान असा झालेला आहे. माझी ही मेहंदी लावण्याची पद्धत कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटनही क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हापर्यंत येईल. चला तर मग भेटूया अशाच एका पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.